नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्याचे वैभव मानली जाणारी अचलपूर येथील फिनले मिल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शेकडो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. फिनले मिल तातडीनं सुरू करावी यासह कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान ईएसआयसीची वेतन मर्यादा 21,000 वरून 42,000 रुपये तर ईपीएफची वेतन मर्यादा 15,000 30,000 रुपये करण्याची मागणी करण्यात आली. तसंच ईपीएफ अंतर्गत किमान पेन्शन 7,500 रुपये आणि ग्रॅज्युइटीची मर्यादा 40 लाख रुपये करण्याची मागणीही कामगार संघटनेने केली. गटसचिव कर्मचाऱ्यांचे थकीत आणि नियमित वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसंच सीएमआरसी महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक सीएमआरसीला 15 लाख रुपये आस्थापना खर्च देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय उद्योग प्रभारी गजानन गटलेवार आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध उद्योगांतील कामगार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत शासनाने या प्रश्नांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. नागपंचमीच्या दिवशी हे आंदोलन करण्याचं काम असं आहे की भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आज देशामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज हे आंदोलन सुरू आहे. भारतीय मजदूर संघाची मागणी आहे की ईपीएसची जी पेन्शन आहे ती अतिशय तुटपुंजी पेन्शन आहे. 1,500 3,000 रुपये पेन्शन मिळत आहे कर्मचाऱ्यांना. 40 वर्षाच्या नोकरी गेल्यानंतर अतिशय तुटपुंज्या वेतनामध्ये हे कर्मचारी जीवन जगत आहे. या पेन्शनमध्ये वाढ व्हायला पाहिजे. कमीत कमी 7,500 रुपये पेन्शन आणि महागाई भत्त्यासहित पेन्शन मिळायला पाहिजे अशी ही एक प्रमुख मागणी मागील अनेक वर्षापासून भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारकडे केलेली आहे. ईएसआयसीची मर्यादा संपून गेलेली आहे. 21,000च्या वरती ज्यांचे पगार झालेले आहे त्यांना ईएसआयसी लागू नाही आहे. त्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहे त्यांना रुग्णालयाची सुविधा मिळत नाही आहे. त्यांच्या पगारातनं ईएसआयसीची वेतन कपात बंद झाल्यामुळं त्यांना प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावं लागते. हजारो रुपये त्या ठिकाणी त्यांना खर्च करावा लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ईएसआयसीची मर्यादा 42,000 करण्यात यावी अशी देखील मागणी भारतीय मजदूर संघाने मागील 4-5 वर्षात केलेली आहे. त्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने असं म्हटलं होतं की 4 कोड लागू केल्यानंतर आम्ही फ्लोअर मिनिमम लागू करू, किमान वेतन हे वाढवण्यात येईल, परंतु अद्यापपर्यंत त्याची घोषणा झालेली नाही. 30,000 किमान वेतन मिळाला पाहिजे अशी भारतीय मजदूर संघाची मागणी आहे. या अमरावती जिल्ह्यातली शान असलेलं आपल्या विदर्भाची शान असलेलं अचलपूर जिल्ह्यातील जे फिनले मिल आहे हे फिनले मिल मागील अनेक वर्षापासून बंद आहे. कोविड काळापासून हे फिनले मिल बंद असल्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंज वेतन 2-4-5,000 रुपये देऊन त्यांना समजवण्याचा मागण्या जर पूर्ण पुढे झाल्या नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल, बेमुदत आंदोलन करण्यात येईल. या ठिकाणी फिनरे मिलच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना जर तुम्ही नोकरीवर परत घेत नसाल तर त्यांचा पूर्ण नोकरीचा हिशोब करून त्यांना ताबडतोब पूर्णच्या पूर्ण पैसे मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे.